टाइम के चैंपियन कैप्टन है दिनेश नागम। तीसरी चैंपियन के लिए यहाँ पर वैसे ही परफॉर्मेंस करते हुए दिनेश नागम जिम्मेदार से खेलते हैं। इससे पहले जो दो मुकाबले हुए थे वन साइड जीते उनके टीम ने। स्ट्राइक पर है दिनेश, नॉन स्ट्राइक पर है आकाश, दोनों भी राइट हैंड बल्लेबाज, अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं, हार्ड हिटर बल्लेबाज है। उनके सामने गेंदबाजी करेंगे बच्चू सावंत। ओम साई, ओम साई टीम का बहुत बड़ा नाम है, ऑलराउंडर खिलाड़ी है। कुछ पिछले 15-20 दिनों से फॉर्म से जूझ रहे थे, लेकिन आज उनको पहले मुकाबले में एक मौका मिला था, उस मौके का उन्होंने अच्छा फायदा उठाया था और अपनी टीम को एक तरफा जीत दिलाई थी। बच्चू सावंत एक बहुत बड़ा नाम है। प्रणीत की पहली गेंद दिनेश के लिए, राइट हैंड बल्लेबाज दिनेश, गेंद को ढकेल दिया है पॉइंट की ओर, एक रन आसानी से मिल सकता है। खुद का खाता खोला, टीम का खाता खोला यहाँ पर दिनेश ने, अच्छी शुरुआत। रुपेशजी पालेकर साहेब यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय। अच्छा मुकाबला होने की दर्शकों को पूरी उम्मीद है, देखना होगा कैसे बल्लेबाजी करते हैं। आकाश एक अच्छे बल्लेबाज है, लेकिन जैसा नाम है उतना काम अभी तक इस टूर्नामेंट में पहले दो मुकाबले में नहीं कर पाए हैं। कमबैक करना जानते हैं। इस बीच बच्चों की अगली गेंद आकाश के लिए, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, वाइड हो सकती थी। अक्षय शिंदे एक रन, टीम का स्कोर 2 गेंदें हो चुकी है। अच्छी गेंदबाजी करते हुए बच्चू यहां पर अगली गेंद बच्चू की, अच्छी गेंद को ढकेल दिया है, एक रन आसानी से मिल सकता है। यहां पर खुद का खाता खोला अक्षय ने, टीम का स्कोर 1 रन से बढ़कर चुका है, 2 रन, 3 गेंदें हो चुकी है। अच्छी गेंदबाजी कर रहे, पावर प्ले का अभी तक फायदा नहीं उठा रहे। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था, अभी तक धीमी शुरुआत है। यहाँ पर आक्रमण करना होगा दिनेश को, एक अच्छे बल्लेबाज है दीनू नागम, थोड़े से बीमार थे लेकिन जो अपने टीम के लिए कमिटमेंट रहता है वो दिनेश से कोई सीखता है। गेंद को खेल दिया है, गेंद जा रही बाउंड्री लाइन के बाहर, दिनेश नागम के बल्ले से निकलता हुआ शानदार छक्का। बड़े शॉट की जरूरत थी, वो शॉट आ चुका है। दिनेश को पता है कैसे कैलकुलेशन क्रिकेट खेलते हैं, एक अच्छे बल्लेबाज है, सबसे सफल कैप्टन है पीकेपीएल के अभी तक। इस बीच अगली गेंद बच्चों की, गेंद को रिवर्स कर लिया, करना चाहते थे, गेंद कनेक्ट नहीं कर पाए, 1 रन मिल सकता है। यहाँ पर आसानी से पूरा किया दोनों बैट्समैनों ने, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 9 रन, टीम का स्कोर हो चुका है। पहला ओवर जारी बच्चू के द्वारा, पहली ओवर की आखिरी गेंद हो सकती है। अच्छी गेंद थी, गेंद को उठा दिया, कैच आउट का मौका है ये, और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, हवा के साथ साथ घटा के संग बाउंड्री लाइन के बाहर। दूसरा छक्का पहली ओवर का, काफी महंगा ओवर साबित होता हुआ। टीम का स्कोर हो चुका है 17 रन, 15 रन। पहला ओवर यहाँ पे कंप्लीट होता हुआ, एक ओवर मुकम्मल होने के बाद 15 रन, 2 छक्के यहाँ पे अक्षय शिंदे के बल्ले से निकलता हुआ इस पीकेपीएल का पहला छक्का। प्रथमेश शिंदे, शुभम शिंदे ना येऊन पॅव्हल मध्ये भेटायचं आहे। शुभम नए गेंदबाज है, शुभम एक अच्छे लेदर क्रिकेट खेलते हैं, शुभम ऑलराउंडर खिलाड़ी है, उतने अच्छे बल्लेबाज है शुभम। शुभम चौहान स्ट्राइक पर है, दिनेश नॉन स्ट्राइक पर है अक्षय। जो शुरुआत की जरूरत थी वो शुरुआत प्राप्त की अपने टीम के लिए।
यॉर्कर लाइन की गेंद थी, गेंद को खेल दिया, गेंद जमीन के सहारे, एक रन आसानी से पूरा किया, दूसरी की कोशिश है, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, यहाँ पर अच्छा कॉल था अक्षय का, आसानी से पूरा किया, तालियां होनी चाहिए दोनों बल्लेबाजों के लिए। यहाँ पर 17 रन। अभी तक दोनों भी टीमों की अगर बात की जाए तो इस टूर्नामेंट में अभी तक अनबीटन टीम है। अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, गेंद को आगे आगे खेलना चाहते थे, अच्छी फील्डिंग, एक रन, गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया, एक रन मिलेगा, टीम का स्कोर हो चुका है यहाँ पर 18 रन, कमबैक करना होगा यहाँ पर, अगर विकेट लेते हैं तो कमबैक हो सकता है यहाँ पर। एसपी वॉरियर्स इस टीम का, उनके पास भी अच्छे बल्लेबाज है, रोहित शिंदे अच्छे फॉर्म में है, बच्चू है, उसके बाद में शुभम चौहान है, अच्छी मैच होगी इसमें कोई संदेह नहीं। इस बीच अगली गेंद शुभम की, गेंद को खेल दिया है, गेंद जा रही बाउंड्री लाइन के बाहर, गगनचुंबी छक्का। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या जवळच थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस उडवला जाईल. हा आपल्यासाठी पहिला कॉल आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धत चेंडू, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार, गगनचुंबी षटकार, अक्षयच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. थैंक यू डीजे। अक्षय के बल्ले से निकलता हुआ तीसरा छक्का, अन्नादाता मुकुटराव के चेहरे पे हंसी आते हुए, पहले दो मैच में ये बैट्समैन थोड़ा सा फ्लॉप था, लेकिन दिनेश नागम उन्होंने उनके ऊपर भरोसा जताया, उसका फायदा उठाते हुए यहाँ पर इस इनिंग में अभी तक 3 छक्के लगाए, इस ओवर में 2 छक्के थे और पहले ओवर में 1 छक्का लगाया था। इस बीच अगली गेंद शुभम की, अक्षय के लिए शॉर्ट पिच गेंद थी, मिस कर गए यहाँ पर, शॉट लग सकता था, ये भी छक्का आ सकता था, लेकिन अच्छी बल्लेबाजी की अभी तक दोनों ही बल्लेबाजों ने, तारीफ करना हो गया। अभी तक इस इनिंग की अगर बात की जाए तो 4 छक्के लगे हैं, दूसरा ओवर जारी है सिर्फ छक्कों में डील करते हुए। इससे पहले सतीश बेरडे ने सबसे ज्यादा 7 छक्के लगाए थे इनिंग में। शॉर्ट पिच गेंद थी, गेंद को खेल दिया है, गेंद जारी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए कोई मौका नहीं। चौतीस रन, 34 धावा झाल्यात, सलामीची जोडी मैदानावर, दिनेश आणि अक्षय, संघ मालक मंदार जाधव खुश असतील। गेल्या वर्षी थोडं त्यांना अपयश आलं होतं, पण या वर्षी त्यांचा संघ चांगलं प्रदर्शन करताना, पूर्ण पीकेपीएलचा जर आपण विचार केला, तिरंगा 11 हा संघ अनबीटन आहे, त्याच्यानंतर ऋग्वेदा फायटर्स, शिवमुद्रा आणि चौथा संघ आहे तो म्हणजे एसपी वॉरियर्स। पहली गेंद थी यहाँ पर, गेंदबाज का नाम, बॉलर का नाम विवेक प्रभुलकर। अच्छी गेंद थी, यॉर्कर लाइन की गेंद थी, उसको सम्मान दिया दिनेश ने यहाँ पर। अतिशय खोलवर पतीचा हा चेंडू विवेकजी प्रभुलकर यांचा, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फायदा मिळवत आहे का, आणि मिळालेला आहे, चेंडू सीमारेषा पार, षटकार, दिनेशच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा गगनचुंबी षटकार. सर्व खेळाडूंसाठी विनंती आहे, एक योजना आहे, त्या योजनेचा लाभ घ्या. मैदानाच्या बाहेर जो कोणी खेळाडू कॅच पकडेल त्या प्रत्येक कॅचसाठी बिलालभाई शेख यांच्याकडून 200 रुपये, अण्णादा मुकुटराव यांच्याकडून सुद्धा 200 रुपये रोख प्राइज दिले जाणार आहे. इस बीच अगली गेंद विवेक की, स्ट्राइक पर है दिनेश, एक अच्छे बल्लेबाज है, अच्छी गेंद थी, गेंद को खेल दिया है, गेंद जारी बाउंड्री लाइन के ओर, 4 रन हो सकते हैं।
और एक गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए कोई मौका नहीं फील्डर के पास। टीम का स्कोर हो चुका है यहां पर 45 रन, लॉस ऑफ 0 विकेट। अच्छी शुरुआत है यहां पर। मैदानाच्या बाहेर जो कोणी खेळाडू कॅच पकडेल त्या कॅच साठी हसनजी मालदार यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपये, म्हणजे प्रत्येक कॅचची किंमत आहे 500 रुपये। या संधीचा लाभ घ्या। जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करत होते, चेंडू मिस टाइम झालेला आहे, निर्धाव चेंडू जातोय। पुन्हा एकदा विवेक तयार, दिनेश तयार। पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू, शॉर्ट पिच पदा चेंडू, सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका, चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार। के नुकसान पर अगली गेंद थी, उस गेंद को भी उठाकर खेलना चाहते थे दिनेश नाग, बिट कर दिया यहाँ पर। विवेक ने कोई रन नहीं मिलेगा। 3 ओवर मुकम्मल होने के बाद टीम का स्कोर हो चुका है यहाँ पर 49 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। और जो रन रेट है उन टीम का 16.33, 33 के हिसाब से हुआ है 49। अभी तक इस पीकेपीएल की बात की जाए तो अभी तक 79 रन बनाए थे एमआरएम किंग्स इस टीम ने वागजाई वॉरियर्स के सामने। और पीकेपीएल का सीजन 3 का ये सर्वश्रेष्ठ स्कोर है। तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 49। दिनेश आणि अक्षय यांची जोडी मैदानामध्ये। आता वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन आलाय अमोल। सुंदर चेंडू, सुंदर फटका, झेल होऊ शकतो आणि झेल ड्रॉप झालेला आहे। अक्षयाला एक जीवनदान मिळालंय। धावसंख्या 50। सुंदर झेल झाला असता। यानंतर होणारा सामना तिरंगा 11 विरुद्ध श्रेया 11। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। पुन्हा एकदा अमोल तयार, सामना करेल दिनेश। सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका, झेल होऊ शकतो, पाहूया झेल होतोय का। आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार। झेल झेल झाला असता। या झेलची किंमत किती आहे मित्रांनो? 500 रुपये। रोख रक्कम 500 रुपये। बिलाल भाई हकीम यांच्याकडून 200, अण्णादा मुकुटराव यांच्याकडून 200, हसनजी मालदार साहेब यांच्याकडून 100। जितने फील्डर मैदान में मेहनत नहीं करे कैच के लिए, उतने फील्डर बाउंड्री के बाहर कर रहे 500 रुपए के लिए। और गेंद को खेल दिया है, फटका सजा है। अच्छी कोशिश वहां पर, अपने टीम के लिए 5 रन बचाए। यहाँ पर दूसरी की कोशिश करना चाहेंगे, यहाँ पर 1 रन मिलेगा। तारीफ करनी होगी यहाँ पर विवेक प्रभुलकर की, तालियां होनी चाहिए। बहुत ही खूपच सुंदर फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विवेकजी प्रभुलकर यांचं। आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात। निश्चितच हा षटकार झाला असता। दोन मिनिटं थांबायचं आहे। रिप्ले आपण चेक करू, बाहेरून बोलू नका। रिप्ले चेक करणार आहे, 2 मिनिटं थांबा। शिवमुद्रा वॉरियर्स, एक मिनिट चेक करतायत। दोन मिनिटं थांबायचं आहे, आपण रिप्ले चेक करतोय। दोन मिनिटं आपण चेक करतोय, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपण त्याचा इथे चेक करून उपयोग करणार आहोत आणि जो पण निर्णय असेल तो तुम्हाला कळवण्यात येईल। फक्त 1 मिनिट थांबा, बाहेरून कोणी बोलू नये। आणि हा सेफ आहे, चौकार नाही आहे। 57 धावा टीमची धावसंख्या झालेली आहे। सामना चालू करायचा।
टीम का स्कोर चुका है 57 रन। अच्छा प्रयास किया था पर विवेक ने अपनी टीम के लिए 5 रन बचाए हैं। स्ट्राइक पर है अक्षय, नॉन स्ट्राइक पर है दिनेश, दोनों भी सलामी और बल्लेबाज है। 3 गेंदे शेष है अभी तक। ग्राउंडच्या आतमध्ये जे बसलेले त्यांनी बाहेर यायचे। खेळाडू कक्षाचे ते बघा, शिवमुद्रा तिथे जरा पाठी करा त्यांना प्रेक्षकांना। भावेश शेलार थोडं सहकार्य करा, बाउंड्रीच्या बाहेर थांबा। 3 चेंडू झाले, 3। सर्वांनी बाउंड्रीच्या बाहेर थांबायचे, सहकार्य करा। इस बीच अगली गेंद अमोल की अक्षय के लिए तैयार। ब्लाइंड स्ट्रोक था, यहाँ पर रनआउट का मौका है, पहला विकेट मिल सकता है रनआउट के रूप में और ये आउट। स्ट्राइक लेना चाहते हैं यहाँ पर दिनेश नागम। टीम का स्कोर हो चुका है 57 रन। अच्छी गेंदबाजी किया अमोल गुरव ने अपने टीम के लिए। यहाँ पर नए बल्लेबाज है, पहले मैच के हीरो थे अपने टीम के लिए। सुजीत मैन ऑफ द मैच बने थे, लेफ्ट हैंड बल्लेबाज है, अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी है, अच्छी गेंदबाजी करते हैं। तालियां होती हुई यहाँ पर अक्षय शिंदे के लिए। पहले 2 मुकाबले में कुछ खास नहीं कर पाए थे अपने टीम के लिए, लेकिन दिनेश नागम ने उन पर भरोसा जताया और उसका फायदा उठाते हुए अक्षय। अमोल की अगली गेंद दिनेश के लिए, स्लोअर गेंद थी, गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया है, कैच आउट का मौका हो सकता है। मिस जजमेंट यहाँ पर, 1 रन आसानी से पूरा किया। दूसरी की कोशिश, गेंद जारी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए कोई मौका नहीं यहाँ पर। अच्छा प्रयास किया था बच्चू सावंत ने। टीम का स्कोर चुका है 61 रन। गेंद थी, मिस कर दिया। अच्छी गेंदबाजी की, यहाँ पर तारीफ करनी होगी अमोल गुरव की। कमबैक करके दिया अपने टीम के लिए। 61 रन बनाए, शायद जीतने के लिए 62 रन का टारगेट सेट किया है। समोर समोर जे ग्रीन नेटच्या आतमध्ये बसलेले आहेत यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस उडवला जाणार आहे। श्रेया 11 संघाचे कर्णधार राकेश दादा यांचं इथे स्वागत आहे। तिरंगा 11 संघाचे कर्णधार अमनजी, तिरंगा 11 संघाचे कर्णधार आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचंय। अमनजी यांचा सन्मान केला जातो। आमच्या मंडळाचे सन्माननीय अक्षयजी मानगेकर, या सामन्याचा टॉस अल्तमतजी यांच्या हस्ते उडवला जाणार आहे। कोण मागणार? श्रेया 11 ने कॉल दिलेला आहे आणि हेड श्रेया 11 टॉस जिंकलेला आहे। आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। किती धावांपर्यंत रोखण्याचं आपलं लक्ष आहे? 40च्या आतमध्ये.
धन्यवाद, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अमन, प्रथम फलंदाजी करण्याचा तुम्हाला संधी मिळालेली आहे. किती धावा आपण करू शकता? आम्ही प्रयत्न करू की 50+. आपल्या संघामध्ये अक्षय एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्यावरती तुमची सगळ्यांची भिस्त आहे. तुम्हाला सर्वांना त्याला साथ द्यायचे. तुम्ही निश्चितच तुमच्या लक्ष्यापर्यंत जाल. आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यासाठी. चांगला खेळ करा. थँक्यू. मागच्या मॅचचा हिरो वैभव, मॅन ऑफ द मॅच, त्याला हा बहुमान देताना श्रेय 11 संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते तिरंगा 11 संघाला. ओव्हर टू सलमान भाई. अनिलजी गुरव साहेब यांना विनंती आहे की आपण विचार मंचावरती यायचंय. सन्माननीय बाबूदादा पवार यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. सामन्याला सुरुवात होते. सलामीचे फलंदाज बच्चू आणि रोहित मैदानामध्ये चाललेत. शिवमुद्रा वॉरियर संघाला विनंती की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जे मैदानाच्या बाहेरचे सर्व खेळाडू विचारमंचाच्या बाजूला उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपण बॉन्ड लाईनचा ताबा घ्यायचा आहे. बॉन्ड लाईनच्या बाहेर जो कोणी खेळाडू कॅच पकडेल, झेल पकडेल, त्या झेलसाठी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं रोख बक्षीस आहे. यस सर. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण बॉन्ड लाईनच्या बाहेर 1 फूट अंतर सोडून थोडं मागे उभं राहायचंय. महेशजी नागम साहेब, महेश अपन थोड़ा मागे राहायचंय. नदीम भाई वो सबको थोड़ा नीचे कर दो ग्रीन नेट के अंदर. सन्माननीय बाबू पवार सर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसलेले आहेत खेळाडूंचं मी सरदार शेख फुनसच्या सहर्ष स्वागत करतो. PKPLच्या सुंदर स्पर्धेमध्ये होणार जोरदार जसे सामने होतील, जसं समालोचन देखील जोरदार आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच जसजशी संध्याकाळची वेळ येते तसे सामने आपल्याला अटीतटीचे पाहायला मिळत आहेत. याआधी आपण पाहिलात शिवमुद्रा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 61 धावा कुठल्या आणि 62 धावांचं उद्दिष्ट दिलंय ते म्हणजे SP वॉरियरच्या संघाला. तर माजी सरपंच बाबू पवार साहेब यांचं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत असेल. बाबू पवार साहेब आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. तब्बल 10 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. विवेक पालांडे सर यांच्या शुभहस्ते बाबू पवार साहेब यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच वेलकम सर. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये आणि भव्य दिव्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. वळूया सामन्यादरम्यान मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क नाही आहे. 1 धाव जोडली जाईल आणि खातं उघडलं जाईल SP वॉरियर्स या संघाचं या एका धावेने. आणि त्याचबरोबर बाबू जाधव सर यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. जाधव साहेब या, आपलं या व्यासपीठावरती स्वागत आहे. आणि मला माहिती मिळते हेअर स्टाईलिस्ट स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे, तर त्यांचं देखील आम्ही या व्यासपीठावरती स्वागत करतोय. वळूया सामन्यादरम्यान एक दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय शिवमुद्रा आणि SP वॉरियर्स या संघादरम्यान. आणि त्याचबरोबर सुमितजी जाधव सर खास या मॅच साठी इकडे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. सुमित जाधव सर प्लीज आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. प्लीज व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. या PKPL साठी खास सुट्टी टाकून ते या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो.
वळूया सामन्यादरम्यान आपण धावफलक पाहू शकता 5 या आकड्यावरती 62 धावांचा हा मोठा डोंगर तुम्हाला पार करायचा आहे आणि हा मोठा डोंगर पार करण्यासाठी मैदानामध्ये खूप चांगली मेहनत तुम्हाला करावी लागेल. तर पाहूया मॅच मध्ये मजा येणार आहे ज्या पद्धतीने हा सामना रंगेल. येस, कालच्या दिवसाचा जर का विचार केला गेला तर माझ्याबरोबर जोडले गेले होते आमचे मित्र सूरजभाई आणि त्यांची आणि माझी जुगलबंदी आपण ऐकलात तर पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये आज आपल्याला समालोचन पाहायला मिळेल हिंदी आणि मराठीमधून. मजा येईल मित्रांनो. सूरज काय म्हणशील? 62 धावांचा डोंगर पार करायचा आहे मैदानामध्ये. काय घडेल? एसपी वॉरियर्स संघ हा पूर्ण करेल का धावसंख्या? हॅलो, नक्कीच साहेब. हा चालू असलेला सामना आपण पाहतोय एस पी वॉरियर्स अजूनपर्यंत यशस्वी संघ. आमचे मार्गदर्शक प्रभानवली बौद्धजन मंडळ मुंबईचे सभासद संदेश प्रभुलकर यांचा हा एस पी वॉरियर्सचा संघ. आज जर का एस पी वॉरियर जिंकला तर संध्याकाळी DSP आहे पक्का. आपण पाहतोय पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. 62 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या प्रभानवल्ली घोडनिंको प्रीमियर लीगचा आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील अतिच काहीच सामने शिल्लक. आपण पाहतोय प्रभानवल्ली घोडनिंको प्रीमियर लीग पर्व तिसरे. यस, देखना होगा 62 रनों का पीछा करने के लिए एसपी वॉरियर्स के ये योद्धा बीच मैदान में खेलते हुए नजर आ रहे हैं. तो पहले ओवर की अगर बात की जाए तो मात्र 7 रन बने हैं और 55 रनों की जरूरत है आने वाले 18 गेंदों पर. पीछे मुड़कर नहीं देखना है. अब यहां से आपको निडर होकर बल्लेबाजी करनी होगी. अभी नहीं तो कभी नहीं. प्ले ऑफ में टॉप पे रहने के लिए ये मुकाबला बहुत ज्यादा जरूरी है. बेस्ट वर्सेस बेस्ट वाली ये इस समय जो है बैटल देखने को मिल रही है. देखना होगा फील्ड प्लेसमेंट सजाई जा रही है. पावर प्ले का ओवर समाप्त हुआ है तो दूर दूर तक आपको फील्डर नजर आ रहे हैं. जी हाँ, इनके सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के पार करना होगा. क्या ये कर पाएंगे? देखना होगा. सूरज भाई क्या कहोगे? नक्कीच रोहित मोठ्या फटक्यांसाठी माहिर असा हा फलंदाज त्याला फेस टू फेस सामना करणार आहे सुजित. पाहूयात. आता मात्र सुजित तयार. हो, पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू, फुल टच चेंडू. दिवाळी आली होती परंतु हात खोलता आले नाहीत रोज शिंदे याला. फुल टॉस गेंद थी. गेंद को कन्वर्ट कर सकते थे लंबे स्ट्रोक में लेकिन ऐसा हुआ नहीं है. डॉट गेंद आई है. जैसे जैसे डॉट गेंद आएगी एसपी वॉरियर्स के यहाँ सर के ऊपर खतरे के बादल मंडराते हुए नजर आएंगे. लेग स्टंप के काफी बाहर है. इशारा जरूर आएगा वाइड का. इस अतिरिक्त रन से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों. 8 रन बने हैं. जी हाँ, और 54 रनों की जरूरत है और तकरीबन 9 छक्के जड़ने होंगे. और इस समय बल्लेबाज उसी अंदाज में अपना बल्ला घुमाना चाहेंगे. मिडल करना होगा. बचा हुआ कार्य गेंद करेगी. देखना होगा. और इस समय ऑफ के फिर से एक बार काफी बाहर गेंद. वाइड का इशारा आएगा. बचने की कोशिश कर रहे हैं लेकिन इसी अंदाज में एक्स्ट्रा गेंदे करते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज. और ये एक्स्ट्रा गेंदे कहीं ना कहीं ये जो अंतर है एसपी वॉरियर्स का उसको कम करना चाहेंगे. सुजीत अगर विकेट निकालते हैं तो उनके अबूजान इनकी ओर से 200 रुपए की धनराशि दी जाएगी. और पहले मुकाबले में मैन ऑफ द मैच भी रहे थे. एक बहुत ही अच्छी खिलाड़ी है और अपने पिताजी भरोसा दिखा रहे अपने लड़के के ऊपर. देखना होगा इस ओवर में किस तरीके से गेंदबाजी करते हैं. बल्लेबाज भी उतने ही फॉर्म में चल रहे हैं जिनके पास क्षमता है जो लंबे स्ट्रोक इस समय जड़ सकते हैं. देखना होगा. जी हाँ, धीमी गति की गेंद. गति में परिवर्तन बल्लेबाज को बीट किया. गति में परिवर्तन करना बल्लेबाज के लिए बहुत ज्यादा घातक होता है और इस समय वही देखने को मिला. ये डॉट गेंद आई है. अगर विकेट नहीं भी मिलती है तो भी चलेगा लेकिन गेंदे डॉट करेंगे तो मुसीबतों का पहाड़ खड़ा हो सकता है. लेकिन एसपी वॉरियर्स के पास एक से बढ़कर एक धुरंधर मौजूद है लेकिन गेंदे उनके पास कम है. इसलिए हर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर करने के लिए बीच मैदान में संघर्ष करना होगा. देखना होगा. इस बार ओवर पिच गेंद थी. हालांकि देखा जाए तो गेंद को फील्ड कर लिया गया. सिंगल प्राप्त होगा. सूरज क्या कहेंगे? सिंगल काफी समय बाद यहां पर देखने को मिला है. हॅलो, नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे या ठिकाणी. हॅलो, 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 नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे या ठिकाणी. आपण पाहतोय 62 धावांचं आव्हान आहे
षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर SP वॉरियर्स अजूनपर्यंत यशस्वी संघ आपण पाहतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. पाहूया सुजित पुन्हा एकदा तयार. यस वाईडचा इशारा येतोय. चांगली रणनीती आहे परंतु ऑस्ट्रमच्या खूपच बाहेर गोलंदाजी चालले. सुजित याची 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 50 धावांचा अजून पल्ला गाठायचा आहे SP वॉरियर्स या संघाला. प्रसाद शिंदे आपण यायचं आहे. मगाच्या षटकारासाठी आपल्याला जे पारितोषिक आहे ते घेऊन जायचं आहे. जयदीप सर यांनी ते पारितोषिक ठेवलं होतं. यावेळेला काय घडतंय? चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिंगल प्राप्त केली. दुसरी धाव देखील मिळेल. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल मित्रांनो. 14 या आकड्यावरती. प्रसाद आणि जयदीप सर आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठासमोर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. जयदीप साहिल प्लीज आपलं वेलकम. मैदानामध्ये एक मोठी मॅच रंगले. 62 धावांचा पल्ला गाठावा लागेल. जर का या धावा चेस केल्या गेल्या तर PKPL मधील सर्वात उच्चांक धावसंख्या चेस करण्याचा बाण SP वॉरियर्स संघाकडे जाईल. एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावेने काहीच होणार नाहीये. तुम्हाला चौकार आणि षटकार मैदानामध्ये मारावे लागतील. या एकेरी धावेने दुसरं षटक संपुष्टात आलंय आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या आहे मित्रांनो 15 या आकड्यावरती. जयदीप साहिल यांना विनंती करतोय आपण प्लीज मुख्य व्यासपीठासमोर या. प्लीज वेलकम. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 47 धावांची आवश्यकता आहे. SP वॉरियर्सचे हे योद्धा या धावा पूर्ण करणार का पाहूया. सूरज काय म्हणशील? हॅलो नक्कीच. आता मात्र पुन्हा एकदा महेश नागम. आता मात्र हा चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. प्रणित सावंत जो मोठा फटक्यांसाठी माहीर, एक ओळख या गावामध्ये मोठ्या फटक्यांसाठी. प्रणित रोहित. हा मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र तिथेच आहे. धावसंख्या झाले 21. अजून 41 धावांची आवश्यकता. एक मोठं टार्गेट आपण पाहिलं. दिनेश नागम याची आक्रमक अशी फलंदाजी. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. यस एक बड़ा विकेट इस समय मिलता हुआ. आणि बॅटर आहे शुभम आहे. शुभम चव्हाण. हॅलो यस यावेळेला चांगला फटका सजवलाय. आल्या चेंडूला भिरकावून दिलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. संघाचे सामने झाले. त्यांनी लाईनमनची भूमिका पूर्ण करायची आहे. तिथे झेल जरी तुम्ही टिपला तरी देखील तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे.
म्हणजे एक सुवर्ण संधी आपल्याकडे आहे. सामना देखील वेळेत होईल, तुम्हाला देखील पैसे मिळतील आणि या मॅच मध्ये देखील रंगत वाढेल. आल्या आल्या शुभमच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सोपी कामं तर प्रत्येक जण करत असतो, परंतु कठीण काम करणारा हा खरा योद्धा ठरतो आणि एस पी वॉरियरचे हे योद्धे इथं मैदानामध्ये आता संघर्ष करताना दिसत आहेत. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतील. 62 धावांचा विशाल लक्ष्य त्यांना पूर्ण करायचं आहे. शुभम सांगतोय माझ्या बॅट मधून धावा या जमणार आहेत आणि इशारा दिलाय 6 धावांचा. थँक्यू डीजे. या 2 षटकारांनी एस पी वॉरियर संघ मॅच मध्ये आलाय. जे म्हणत होते सामना संपलाय, नाही, सामना तर आता सुरू झालाय. सामना रंगलाय आणि या षटकारांनी धाव फलक पाहू शकता मित्रांनो, 33. अजून एक जर का मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रंगत वाढणार आहे. आणि शुभम सांगतोय वाटलं काय तुम्हाला बॅटिंग संपली नाही, आहेत अजून आमच्यामध्ये चांगली फलंदाजी करणारे खेळाडू, त्यामध्ये शुभम देखील. 2 चेंडूंवरती 12 धावा करत मैदानामध्ये तो मोठी फटकेबाजी करतो. उडवलाय यावेळेला, झेल टिपलाय, अप्रतिम झेल. शुभम तंबूच्या आसराला परतेल. OUT आउट. डीजे खरंच शुभमने जे 2 षटकार खेचले असं वाटलं होतं एस पी वॉरियर्स पुन्हा एकदा मॅच मध्ये आलाय. परंतु जर का तिसरा देखील षटकार आला असता तर नक्कीच मॅच मध्ये रंगत आली असती. परंतु एक चांगला झेल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता आलाय बॅटिंग साठी नवीन बॅटर विवेक. हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे, परंतु तो नॉनस्ट्राईक एंडला असेल. परंतु येणारे चेंडू असतील या वेळेला अजूनही 6 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 29 धावांची आवश्यकता. तब्बल 5 षटकार मारावे लागतील. अशक्य आहे, परंतु हे शक्य होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेने नटलेला खेळ आहे, तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. जे काही मागच्या काही सामन्यामध्ये घडलं नाही ते या मॅच मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे प्रणित, जो 4 चेंडूंवरती 6 धावा करत मैदानामध्ये खेळतोय. या मॅच मध्ये जर का या धावा त्याने पूर्ण केल्या तर या मॅचचा तो खऱ्या अर्थाने हिरो ठरू शकतो आणि या स्पर्धेतील सर्वात मोठी उच्चांक धावसंख्या चेस करण्याचा बहुमान देखील एस पी वॉरियर्सच्या संघाला मिळू शकतो. पाहूया काय घडेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आता शुभम आहे. हा देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. तर पाहूया 29 धावा अजून बनवायच्या आहेत 6 चेंडूंवरती. होणार का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. विकेटची पर्वा न करता आता फलंदाज प्रणित मैदानामध्ये मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्नात असेल, परंतु शुभम पाहूया कशी गोलंदाजी करेल. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू आहे, 1 बाउन्स जाईल सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. प्रणित हा सामना जर गोलंदाजाने जिंकवला तर 2,000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे आणि जर का फलंदाजाने जिंकवला तर त्याला सुद्धा 2,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. संधी दोघांकडे आहे. नक्कीच या संधीचं सोनं करावं लागेल. खऱ्या अर्थाने कमबॅक केलंय गोलंदाज शुभम याने. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव केलाय. आता 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडूवरती जरी का 4 षटकार लागले तरी देखील या मॅच वरती शिवमुद्रा या संघाचं वर्चस्व राहू शकतंय. कारण का 29 धावांचा पाठलाग करायचा होता या षटकामध्ये. जी ओव्हरपिच टाकलेला चेंडू आहे, जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. सामना अजूनही सोडलेला नाहीये प्रणित याने. तो सांगतोय मला संधी जितकी मिळेल त्या संधीचं मी सोनं करत हे जे अंतर आहे ते कमी करण्याचा मी प्रयत्न करीन. तर पाहूया पहिल्या 3 चेंडूंवरती 10 धावा जमवण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय.
3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. प्रणित चांगली बॅटिंग करतोय. 7 चेंडूंवरती 16 धावांची घणाघाती खेळी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने तो 16 धावा मैदानामध्ये करताना दिसतोय. आता उर्वरित 3 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. जर का गोलंदाजाने या ठिकाणी काही उलट सुलट केलं म्हणजे एक्स्ट्रा चेंडू टाकला तर मॅचचं चित्र बदलू शकतं. पाहूया, जितकं दडपण फलंदाजावरती तितकंच दडपण गोलंदाज शुभम वरती देखील असेल. यापुढील चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच टाकलाय, उडवलाय, जाईल दणदण करत, हव्याला वाट करत 6 धावांसाठी. दोन चेंडू आणि 13 धावा. मी आधीच सांगितलंय, सोपी कामं तर कोणीही करेल, कठीण कामं करण्याची शैली ज्या फलंदाजामध्ये आहे तोच खरा एक चेस मास्टर समजला जातो. आता 2 चेंडू आणि 13 धावा. दडपण आहे शुभम वरती. जर इथून जर का चुकी केली तर चुकीला माफी नाही. आणि सर्वात मोठी धावसंख्या चेस करण्याचा मान SP वॉरियर्स या संघाला मिळेल. नक्कीच 2000 रुपयांचं बक्षीस सुद्धा आलेलं आहे. रुपेश पालेकर यांच्याकडून. तर गोलंदाजाने हा सामना जिंकवला तर 2000 रुपये, जर का फलंदाजाने हा सामना जिंकवला तर 2000 रुपये. आणि अक्षय मानकेकर यांच्याकडून सुद्धा. नक्कीच दोन्ही खंदे समर्थक आहेत या दोन्ही टीमचे. तर पाहूया, कोणाच्या तरी एका खिशामधून हे 2000 रुपये जाणारच आहेत. जर का बरोबरीमध्ये सुटला तर त्यांचे पैसे त्यांच्या खिशामध्ये. ओके, चला वळूया सामन्या दरम्यान. 2 चेंडू 13 धावा. उडवलाय परंतु चेंडू जाईल सरळ 6 धावांसाठी. अब आएगा मुकाबले में मजा. अन्ना, ओ अन्ना, माहौल बना है. 1 गेंद 7 रन, 1 चेंडू 7 धावा. सूरज काय म्हणशील माझ्या भावा? नक्कीच होऊन जाऊ दे, होणार. 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावा. SP वॉरियर्स. यस यस, 1 गेंद 7 रन चाहिए. क्या कुछ होगा इस मैच के दरमियान? उड़ाया, गेला 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 गेला. टाळ्या होऊ दे, एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. काही फलंदाजी केले अफलातून. इसीलिए कहा जाता है हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं और पेट से निकाल कर खाते हैं उसको काजूगर कहते हैं. नक्की बढ़िया परफॉर्मेंस, लाजवाब परफॉर्मेंस. प्रणीत की ये पारी सदियों तक याद की जाएगी. और जरूर भले ही यहां से हारे लेकिन सामने वाली टीम ने कहा है असली वॉरियर्स, असली योद्धा ये है जिसने आखिरी समय तक संघर्ष किया. जबकि 29 रन चाहिए थे, 28 रन बनाए, मुकाबले को टाई पर रुकाया. और सबसे अहम बात यह कि जिन्होंने प्राइज मनी रखा था वो उनके जेब में सुरक्षित है. हाँ जी हाँ, मुकाबला टाई, हमने ऐलान भी किया था टाई होगा तो दोनों भी जो स्पॉन्सर है उनकी जेब में पैसे सुरक्षित रहेंगे. लेकिन प्रणीत भाई आइए, भले ही आप हारे हैं लेकिन आपके लिए इनाम आता हुआ. तालियां बजनी चाहिए इस वॉरियर्स के लिए. कंपलसरी चेस की वजह से पहले बल्लेबाजी करती हुई टीम जो है शिव मुद्रा इस मुकाबले को जीती है. लेकिन 2000 रुपए की धनराशि प्रणीत को रुपेश पालेकर सर इनकी ओर से दिए जा रहे हैं. क्या बात है. रुपेश भाई आइए. प्रणीत भाई चला, सामना संपला. आपण या, हे झालं असतं तर ते झालं असतं ते मॅच मध्ये, परंतु ज्या पद्धतीची खेळी तुम्ही केले प्रणीत